नमस्कार मित्रांनो, आज आपण पॅसिव्ह वॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स बघणार आहोत. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स या काळातील वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला आज बघायचं. बघा मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगत असतो. तुम्हाला जर पॅसिव्ह वॉइस जर समजायचा असेल, पॅसिव्ह वॉइसचे प्रश्न जर सोडवायचे असतील, त्याचे कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, तर तुम्हाला सर्वप्रथम टेन्स हा चॅप्टर क्लिअर असायला पाहिजे. त्यामुळं आपण दरवेळेस टेन्स, जो काही टेन्स आहे, ज्या कारण आपण काय करतोय, प्रत्येक काळातील वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करतो. तुम्ही ज्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करतात त्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करण्या अगोदर तुम्हाला त्या काळाचा फॉर्म, त्या काळाची रचना तुम्हाला माहिती असते. मग सर्वप्रथम आपण कुठलाही काळ ज्यावेळेस शिकतोय, आता हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे, त्याचा पॅसिव्ह वॉइस करतोय, म्हणून आपण त्याचा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद हॅड असतं, मुख्य क्रियापदाला क्रियापदाचा तिसरं रूप असतं. मग आपण जेव्हा कुठल्याही काळातील वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करायला त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? दोन गोष्टी. एक तर वाक्याची रचना माहिती असायला पाहिजे किंवा तुम्हाला नियम माहिती असायला पाहिजे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये या दोन्ही गोष्टी क्लिअर करून घेत असतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स फॉर्म्युला सूत्र दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर मी तुम्हाला पॅसिव्ह वॉइसची रचना काय असेल, या काळातील वाक्यांची पॅसिव्ह वॉइसची रचना काय असेल ती खालच्या चार्ट मध्ये दिलेली आहे. पण ही रचना आली कशी? प्रत्येकाला प्रश्न पडतोच की ही रचना आली कशी. काय घेतलं या रचनेमध्ये बरं आपण? ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. नियम असा सांगतो व्याकरणाचा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या काळाच्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करता त्यावेळेस सर्वप्रथम तो काळ ओळखा. हा तो काळ आहे, काळाची रचना आहे. नंबर 2 ला सर्व म्हणजे नंबर 2 ला तुम्हाला त्या वाक्यातील दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट ओळखायचा आणि तो ऑब्जेक्ट सुरुवातीला लिहायचा. हा तो सुरुवातीला लिहिलेला ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर काळानुसार तुमचं योग्य ते सहाय्यकारी क्रियापद असायला पाहिजे. आपला काळ परफेक्ट टेन्स आहे, खास करून पास्ट परफेक्ट टेन्स आहे, त्यामुळे आपण हॅड पास्ट परफेक्ट टेन्स सहाय्यकारी क्रियापद आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला पास्ट परफेक्ट टेन्स पॅसिव्ह वॉइस करतोय आपण, त्यामुळे टू बी चं रूप येणार त्यामध्ये बीन, BEEN. जसं आपण कंटिन्युअस टेन्स पाहिला होता, मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असू द्या, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असू द्या, पास्ट कंटिन्युअस टेन्स असू द्या किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्स असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी BEING बीइंग हेच टू बी चं रूप घ्यावं लागतं. सिमिलरली त्याच पद्धतीने कुठलाही परफेक्ट टेन्स असू द्या, तो पास्ट असू द्या, फ्युचर असू द्या की प्रेझेंट असू द्या, यामध्ये तुम्हाला टू बी चं म्हणजे BEEN बीन हे फॉर्म घ्यावं लागतं. त्यानंतर टू बीच्या रूपानंतर तुम्हाला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, नियम हा सांगतो, शेवटी बाय आणि बदल करून, योग्य तो बदल करून सब्जेक्ट लिहावा. बघा मित्रांनो, आपण काही वाक्य बघू जेणेकरून तुम्हाला या काळाचं सुद्धा पॅसिव्ह वॉइस करायला समजेल. चला मग वाक्य बघू आपण काही. बघा, वी हॅड, एक वाक्य घेऊ अगोदर. वी हॅड प्लेड क्रिकेट. एक मिनिट, आपण याला काय करू, सिंग्युलर करू, क्रिकेट मॅच. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण ह्या काळाची मजा म्हणजे काय, परफेक्ट टेन्सची कुठलाही सब्जेक्ट असू द्या, तुम्हाला तुमचं सहाय्यकारी क्रियापद हॅडच येणार या वाक्यामध्ये आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं स्वरूप येणार, पॅसिव्ह वॉइस मध्ये पण आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. ठीक आहे मित्रांनो, दुसरं वाक्य घेऊ. यू हॅड collected 10,000 rupees. 10,000 rupees. She had announced a new scheme. My school teacher had given a homework. Ramu Kaka had slept. ठीक है.
वाक्य आहेत मित्रांनो, 5 वाक्य, ही सगळी वाक्य 5 परफेक्ट टेन्सची आहे. या ठिकाणी पूर्ण वाक्यरचना आपण बघून घेणार आहोत, ओळखून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. व्याकरणाचा नियम काय सांगतो बरं? ज्यावेळेस तुम्ही पॅसिव्हाइज करता कुठल्याही काळाचा, सर्वप्रथम काळ ओळखा. तर आपण काळ ओळखलेला आहे, आपल्याला काळाची पूर्ण माहिती आहे. कसा ओळखला बरं आपण काळ? तर आपण या वाक्याची रचना बघितली. या वाक्याच्या रचनेमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट आलं, त्यानंतर हॅड आलं, बघू शकतो सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आहे हॅड, आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. त्या तीनच गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला 5 परफेक्ट समजून जाणार. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदा तिसरं रूप. म्हणजेच काय, ही रचना 5 परफेक्ट टेन्सची. पहिलं क्लिअर आहे. त्यानंतर हा उरलेला रिमेनिंग जो पोर्शन असतो तो ऑब्जेक्ट असतो, आपल्याला माहिती आहे. आपला पॅसिव्हाइजचा नियम काय सांगतो? आपल्या पॅसिव्हाइजचा नियम सांगतो, तुम्हाला सर्वप्रथम या वाक्यातील ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे. तो मग चला, या वाक्यातील ऑब्जेक्ट हा आहे अ क्रिकेट मॅच. ठीक आहे, घेतला ऑब्जेक्ट सुरुवातीला. त्यानंतर आपल्याला आपला काळ 5 परफेक्ट टेन्स आहे. या वाक्यानुसार आपल्याला त्या वाक्याचे सहाय्यकारी क्रियापद करायचं पॅसिव्हाइज करताना. आणि आपला जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे याच्याशी काही संबंध पडत नाही सध्याला. या काळामध्ये एक प्लस पॉईंट आहे, हॅड सिंग्युलरला पण लागणार आणि प्लुरलला पण लागणार. मग क्रिकेट मॅच हॅड सोबत पुढे घ्यायचे आपल्याला बीन, टू बीच रूल. क्रिकेट मॅच हॅड बीन. बघा, आपल्याला सांगितलं V3 घ्या. आता आणखीन मजेशीर गोष्ट, सगळ्यात सोपा त्याच्यामुळेच आहे. V3 जशाला तसा उचलायचं, चेंज करायची गरज नाही. अ क्रिकेट मॅच हॅड बीन प्लेड बाय, फक्त आता या ठिकाणी V हा सब्जेक्ट जो आहे याचा थोडासा बदल करावा लागतो. बघा मित्रांनो, इतकं सोपं आहे, सगळं रेडीमेड दिलेलं आहे, फक्त रचना व्यवस्थित लावायची आहे. नियम काय सांगतो आपल्याला? सर्वप्रथम काळ ओळखा. काळ ओळखल्यानंतर काळ का ओळखायचं बरं? कारण आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागतं. ठीक आहे, कुठं बरं? आपल्या ऑब्जेक्ट नंतर. मग आपण काळ ओळखला, 5 परफेक्ट टेन्स आहे. मग नंतर दुसरा नियम जो सांगतो आपला, म्हणजे फॉर्म्युला सांगतो की सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. हे घ्या सुरुवातीला ऑब्जेक्ट वाक्यातील, क्रिकेट. नंबर 2 सांगितलं आपण, आपल्याला या काळानुसार आपला टू बीचं रूप आणि हेल्पिंग वर्ब घ्यायचं योग्य ते. मग आपण हॅड बीन ही रचना घेतली काळ परफेक्ट टेन्स असल्यामुळं. उरला कोण? मुख्य क्रियापद तिसरं रूप. ऑलरेडी या प्रश्नामध्ये, या वाक्यामध्ये परफेक्ट टेन्स आपलं क्रियापदाचं तिसरं रूप असतं. प्लेडला प्लेड लिहिलं, बाय प्लस बीच असतं. दुसरं वाक्य बघू आपण मित्रांनो. दुसरं वाक्य आहे, यू हॅड कलेक्टेड 10,000 रुपीज. 10,000 रुपये जमा केलेस तू, असं ते एक वाक्य आहे. मग आपण बघू, सर्वप्रथम काळ ओळखला, 5 परफेक्ट टेन्स आहे, कारण सुरुवातीला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब हॅड आहे आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. ठीक आहे, बरं. मग आपण काय केलं? सर्वप्रथम ऑब्जेक्ट घेतला 10,000 रुपीज. 10,000 रुपीज. आता या ठिकाणी आपल्याला तुम्ही म्हणता सर इथं रुपीज आहे, अनेक गोष्टी दिसत आहे, मग या ठिकाणी आपण काय करायचं? हॅड हॅव नाही, काय करत नाही, जो आहे तो फक्त आणि फक्त हॅडच सहाय्यकारी क्रियापद. या ठिकाणी 5 परफेक्ट टेन्स मध्ये हॅड प्लस टू बीचं रूप, हॅड बीन. ठीक आहे, परत तुम्हाला जशाला तसा तुमचं वर्ब उचलायचं, काहीच बदल करायचा नाही. कलेक्टेड, खूपच सोपं आहे हा काळ. कलेक्टेड बाय यू. यूचं काय होणार बरं? यू. ठीक आहे. त्यानंतर आणखीन तिसरं वाक्य बघू आपण मित्रांनो. तिसरं वाक्य, शी हॅड अनाउन्स्ड अ न्यू स्कीम. अ न्यू स्कीम. मग या ठिकाणी वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब V3 आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे अ न्यू स्कीम. मग आपण या ठिकाणी सुरुवातीला नियमानुसार आपण करू अ न्यू स्कीम. हा काय झाला बरं? आपला ऑब्जेक्ट. स्कीम एकटीच आहे. या काळामध्ये एक असो अनेक असो काही फरक पडणार नाही, हॅडला हॅडच लिहायचंय. मग नियम काय सांगतो? सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या, घेतला ऑब्जेक्ट, नंतर हॅड बीन ही रचना घ्या. हॅड बीन ही रचना फक्त आणि फक्त 5 परफेक्ट टेन्सच्याच वाक्यामध्ये तुम्हाला मिळणार. ओके. न्यू स्कीम हॅड बीन अनाउन्स्ड. जशाला तसा कुठला बदल करायचा का नाही? का बदल करायचा नाही बरं? सरळ सरळ आहे, कारण या वाक्यामध्ये ऑलरेडी आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप मिळालं असतं. न्यू स्कीम हॅड बीन अनाउन्स्ड बाय. कोणी केले बरं? शी. त्या ठिकाणी या कर्त्याचा रूपांतर काय होणार बरं? हर. ही केस आहे नॉमिनेटिव्ह पासून ऑब्जेक्टिव्ह केस बनणार आपली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं वाक्य आहे, माय स्कूल टीचर हॅड गिव्हन अ होमवर्क. त्या ठिकाणी माय स्कूल टीचर वाक्यामध्ये सब्जेक्ट, हॅड सहाय्यकारी क्रियापद, गिव्हन V3 आणि ऑब्जेक्ट अ होमवर्क. मग परत आपण याच नियमाकडे येऊ. आपला नियम आपल्याला काय सांगतो बरं? वाक्यात काळ ओळखा. काळ ओळखला आपण, त्यानंतर सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. हे काळातला वाक्यातला ऑब्जेक्ट आहे अ होमवर्क. होमवर्क. त्यानंतर काय सांगतं आपलं रूल, नियम, रचना? तुम्हाला या काळातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, सोबत टू बीचं रूप घ्यायचं. सहाय्यकारी क्रियापद हॅड, मग आपण हॅड घेऊ आणि टू बीचं रूप बीन, कारण काळ आपला परफेक्ट टेन्स आहे आणि परफेक्ट टेन्स मध्ये टू बीचं रूप बीनच असतं.
ओके, होमवर्क हॅड बीन, त्यानंतर आहे गिवन. गिवनला काय बदल करायचा बरं का? नाही, कारण या काळामध्ये क्रियापद ऑलरेडी तिसरं रूपच मिळालं असतं आपल्याला. बाय गिवन झाल्यानंतर, वितरित झाल्यानंतर, मुख्य क्रियापद तिसरं रूप झाल्यानंतर आपल्याला बाय हे सब्जेक्ट, सॉरी बाय हे प्रत्यय घ्यायचा, आणि बाय नंतर शेवटी कोण आहे बरं? आपला सब्जेक्ट. आणि या ठिकाणी माय स्कूल टीचर आहे, त्या ठिकाणी काय करायचं? माय स्कूल टीचरच लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर काय सांगतात बरं? रामू काका स्लॅप्ड गणू. वाक्य आहे रामू काका स्लॅप्ड गणू. मग या ठिकाणी आपण काय करू? या काळातील गणू समोर घेऊ. गणू हॅड बीन स्लॅप्ड बाय काका. आता या ठिकाणी आपण केलं काय बरं? गणूला ऑब्जेक्ट म्हणून घेतला आपण. या ठिकाणी क्रिया गणूवर झालेली आहे, है ना? कर्म गणू झाला या ठिकाणी. रामू काका हॅड स्लॅप्ड. वाक्य कुठला आहे? तोच आहे, परफेक्ट टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग सुरुवातीला ऑब्जेक्ट गणू म्हणून घेतला, त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद आणि टू बी रूप हॅड बीन घेतलं. शेवटी वाक्यामध्ये क्रियापद तिसरं रूप आहे आपल्याकडे स्लॅप्ड बाय रामू काका. जशाल तसं. बघा मित्रांनो, हे जे वाक्य आहे ही रचना आहे 4 ते 5 नियमामध्ये, आणि हे 4 ते 5 नियमाच्या फॉर्म्युल्यामध्ये बनवलेले आहेत. वाक्यातील काळ ओळखा, ऑब्जेक्ट उचला, ऑब्जेक्टनुसार सहाय्यकारी क्रियापद घ्या काळानुसार, त्यानंतर मुख्य क्रियापद आणि बाय प्लस सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये थोडासा बदल होतो. हा आहे पॅसिव्ह वाईज, पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ पॅसिव्ह वाईज. मला माहिती आहे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजत असेल, पण आता या क्षणी तुम्ही व्हिडिओ बघतायत म्हणून तुम्हाला ते नक्कीच समजेल. पण तुम्ही जर याला अर्धा तासाने, 1 तासाने किंवा 1-2 दिवसानंतर ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचा त्यावेळेस तुम्हाला थोडासा कन्फ्युजिंग वाटायला लागतो. का बरं? त्याच्या मागचं कारण आहे आपण प्रॅक्टिस कमी करतो. आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, नियम पाठ करायचे, म्हणजेच फॉर्म्युले पाठ करायचे. ओळी पाठ करत बसू नका. नियमाच्या ओळी पाठ करायची गरज नाही. आजकाल जमाना कसा आहे? शॉर्टकट ट्रिक. शॉर्टकट पाहिजेत आपल्याला, टिक पाहिजे. मग ट्रिक काय? तुम्हाला याच्याहून शॉर्टकट काय मिळणार? तुम्हाला फॉर्म्युला तर लर्न करावाच लागेल. फॉर्म्युला म्हणजे नियम आहेत, फक्त आपण काय केलं? त्याला एक रचनेमध्ये, स्ट्रक्चर मध्ये त्याला घेतलेलं. तेवढं तर तुम्हाला करावंच लागेल. अपेक्षा करतो की तुम्हाला हा काळ आणि या काळाचं पॅसिव्ह वाईज समजणार.